नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये परत एकदा. आता मी आहे पुणे. अरे यार. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. पुन्हा एकदा हेल्मेटचा वायझर मी लावून घेतलेला आहे आणि आपण निघालेलो आहे मुंबईच्या दिशेने. आता आपण पुणे क्रॉस केले, म्हणजे मी पुण्याला आलेलो. माझं काम होतं जरा. सो करंटली आय एम इन सोमाटणे गाव. Yes, we are at Somatne Toll Plaza, and we are traveling to the Mumbai from the Pune and going to the college. As you can see, पोलीस काका थांबू का मी गाडी. पोलीस काका आपल्याला थांबवत नाहीये. बिझी होते बिझी. महिनाभर आपला एकही ब्लॉग नाही येणार आहे. ते रील्स असतील तेच मोठं मैसर. अरे रायडर 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 काय घेऊन चाललाय. जरा त्याला बघू काय घेतोय जरा. थांबू का काका. अरे यार काका, मला कुठलेच पोलीस वाला का नाही थांबवते. कॉन्टेंट पाहिजे भाई, आम्हाला कॉन्टेंट कॉन्टेंट द्या ना हो काका. ओ रेक्सनवाले दादा इकडून कुठून चालले. अरे मित्रांनो, या गाडीवर बघा, डायनासोर, भालू. इकडून काय साप आहे का. कसे कोरलेत. आय गेस ही वन विभागाची गाडी आहे. आतमध्ये काहीतरी मशिनरी ठेवली त्यांनी बरं. आणि वरती मग पक्षी पक्षी ते निशाण आहे. इकडनं बघा, इकडनं हत्ती. हत्ती देन काय पुढे. अरे मोरी बसलेत का त्याच्यात. एकदम गोरी गोरी दाढी, गोरा गोरा माणूस बसलेला होता त्यामध्ये. लोणावळा 6 किलोमीटर मुंबई. आय डोंट नो. 7-12 हॉटेल, फेमस 7-12 हॉटेल. एकही गाडी नाही, खायला कोणी थांबलेलं नाही त्यांच्याकडे. स्टील हॉटेल चेन्सचा विषय असाच आहे भाई. एकदा येतो 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 आणि पर्टिक्युलर टाइम नंतर मार्केट खाऊन घेतात बाकीचे लोक आणि मग चालतच नाही. फ्रँचायझी मॉडेलचा तोच विषय. तुम्ही बघा, अमृततुल्यचा पण सेम सीन आहे. अमृततुल्य उघडा एखादा मस्त, तो जर क्वालिटी देत असेल तर ते टिकणार, खूप दिवस टिकणार. बट जर इफ तो क्वालिटी देत नसेल आणि जसं नावावर जर विकत असेल, पर्टिक्युलर टाइम नंतर कस्टमर्स येणं आपोआप बंद होतील. हे जाऊ द्या सगळं. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, आपण लोणावळा ग्रामीण मध्ये आहोत आता. रिअल लोणावळा चिक्की फॅक्टरी आउटलेट
दुकानं दिसायला लागली आहे. स्नॅक सेंटर्स आहेत इथं बरेच, वडापाव वगैरे. इफ तुम्हाला खायचं असेल, तुम्ही ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेसवे येत असाल, मगनलाल चिक्कीची दुकानं दिसायला लागल्या आहेत आपल्याला. फॅक्टरी शॉप, लोणावळा चिक्की. चिक्की, ओके. अगेन मगनलाल चिक्की. असे खूप सारे मगनलाल चिक्कीचे शॉप्स आहेत लोणावळ्यामध्ये. आणि आय गेस स्टेशनच्या आसपास कुठेतरी जो ओरिजिनल मगनलाल चिक्कीचं शॉप आहे, हे सगळे फेक आहेत. हे लिटरली सगळे फेक आहेत. ये या ठिकाणी मित्रांनो पालखी चालली येत आहे एकविरा आईच्या दर्शनाला. पायी दिंडी प्रवास विषय जसा आपला शिर्डीकडे होतो, शिर्डी पंढरपूर वारी, सेम सीन आहे. तुझं डोंगर. आपल्याला कुठे जायचं आहे पाहुणे, हमको बताओ. पुणेकरिता द्रुतगती मार्गाने वे यशवंतराव चव्हाण आणि आपल्याला एक्सप्रेस वे जायचं नाहीये, तरी तिकडून काही लोकांनी गाड्या टाकल्या आहेत. स्टील ओके. हा, एक्सप्रेस वेने जर जायचं असेल तर तुम्ही इकडून वरती गाडी चढवू शकता. आणि इफ तुम्हाला एक्सप्रेस वेने जायचं नसेल, आम्ही गरीब लोक, टू व्हीलर वाले, वी कॅन गो थ्रू आवर ओल्ड पुणे मुंबई एक्सप्रेस वे. The upward Pulavarchi peoples going through the bypass and expressway, and we are heading from the on the road from the Lonavala city itself. अरे भाई, अरे भाई. नंतर माझ्या मते त्यांनी हा चालू करायला पाहिजे रे. आता मिसिंग लिंक तर चालू झाला बायपास म्हणजे लोणावळा, तर हा एक्सप्रेसवे जर हा राहील ना, त्याच सिंहगड कॉलेज पासून तर खोपोलीचा तो आपला ब्रिज मेन जिथून स्टार्ट होतो तो मिसिंग लिंक, तिथपर्यंत आम्हाला वापरू द्या ना भाई. वाटलंच तर फूड कोर्ट पासून आम्ही परत रिटर्न खाली बसू आमच्या लोणावळा ह्यावाल्या रूटला, पुणे मुंबई एक्सप्रेस वेला. हे की नाही, यत्र यत्र संचू पात्र काम 25 ब्रो. तर मित्रांनो, लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक लागलं यार. आता मी असे सॅडलिंग करून आलो ना, खूप सारं ट्रॅफिक मागे सोडलं कडेकडेने. पण इकडे थोडीशी नाली टाईप विषय आहे, त्यामुळे आपल्याला सॅडलिंग नाही आणि या सगळ्या लोकांना क्रॉस नाही करता येणार. ठीक आहे, स्टील खूप जास्त ट्रॅफिक आहे काय. चला का चल 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 चल, 3 टायर रस्ता छोड़. हा स्विफ्ट वाला ना, सरपंच दावडी, सरपंच साहेब थोडा रस्ता द्या की आम्हाला. थोडा रस्ता दिल्याने काय होणार आहे. आपली स्विफ्ट कधी बी मचवतच राहणार आहे. इज्जत आहे तुम्हाला, बट तुम्ही असे दाबता आम्हाला, गलत आहे ना. आता आम्ही क्रॉस करतो तुम्हाला, मग बसा. सरपंच साहेबांना आपण या ठिकाणी ओव्हरटेक केलेलं आहे आणि वी आर हेडिंग टुवर्ड्स outside the Lonavala. Here you have the Starbucks, A1 चिक्की, मगनलाल चिक्की, लोणावळा फेमस चिक्की, सुपर चिक्की, गोल्डन चिक्की पण असते. ओ, त्याला काय गोल्डनचं हे लावता का, गोल्डची ते काय म्हणतात, कवर. लोणावळ्याची ट्रॅफिक क्रॉस करून झाली. मगनलाल चिक्कीचा काय नवीन विषय आहे भाई, मला सांगा कमेंट सेक्शन मध्ये. एवढा कसा मगनलाल फेमस आहे.
इथून ज्या नॉर्मल ट्रेन आहे त्याच्यावर पण थोडस फोकस करा. आमच्या इकडं सर राज्यराणी नंदीग्राम जरा त्यांचे दुसऱ्या NSB कोचेस मध्ये कन्वर्ट करा. अजून पण आम्ही जुन्या डब्यांमध्येच कामं चालू आहेत आपले दाखवी. बघा तेवढं काहीतरी होत असेल तर. चल वंदे भारत, बाय बाय. वंदे भारत चालली, टाटा करू आपण यांना. बाय बाय. हा मित्रांनो, भूत बंगला बघितला का आपला तो लोणावळ्याचा फेमस भूत बंगला? तिथे ती रोल्स रॉयस लावलेली नाही गेस. हा, रोल्स रॉयस लावली भाई त्या घराच्या तिथे. आणि मला या रूटला खूप सारे रायडर दिसले आज. सगळ्यांना खूप सारे इज्जत, खूप सारं प्रेम. बांधिलकी बांधिलकी. ए बाबा, भाई रिक्षावाल्याचं काय कॉन्फिडन्स आहे भाई, डायरेक्ट टाकली त्याने. म्हणजे आहे का नाही आमचं काही अस्तित्व? खंडाळा साई सेवा मंडळ खंडाळा मावळ पुणे शिर्डीला चालले आहेत ते लोक पायी पायी. साईनाथ. खंडाळा बोटिंग. गाईज मला हे लोकेशन माहित नाही. लोणावळा लेक आहे का हे? आय डोंट नो. लोणावळा लेक मोठा असेल वगैरे, खूप ऐकलं त्याच्या बाबतीत. गाईज, वी रिच्ड लोणावळा द हिल स्टेशन. आय गेस आपण टायगर पॉइंट समोरून जाईल की नाही काय माहिती. बट दिस इज द लोणावळाज अल्टिमेट स्पॉट्स. आय गेस. आय गेस. सहल आली वाटतं शाळेची पोरांची. गेले माग. नाही, सहल नव्हती, फॅमिली ट्रिप असेल. गर्दीत गोंधळ, धिंगाणा. वाघ जाई देवी मंदिर ट्रस्ट खंडाळा. आणि हिअर वी आर गोइंग थ्रू द लोणावळ्याचा घाट. लोणावळा. इकडे खूप सारे गुलाबी पेरू आहेत मित्रांनो. चांगले लागतात ते, म्हणजे गोड असतात. काही काही म्हणजे आर्टिफिशियली पिकवलेले असतात त्याला. मला आई बाबा नेहमी म्हणायचे इंजेक्शन दिलेले असतात ते न खायचं आपल्याला. आपले साधे खा ना, काय होतं साधे. बट शेगाव वगैरे साईडला आपण जेव्हा जातो ना गजानन महाराजांच्या दर्शनाला, तिकडे खूप आहेत. आम्ही लोणावळ्यात तर मी फर्स्ट टाइम आलो इकडून असे ह्या रोडने. नॉर्मली एक्सप्रेस वेने जात आहे आणि कधीच थांबलो नाहीये. लोणावळ्याचा क्रेज का आहे एवढा, मला जरा सांगा तुम्ही. थोडीशी सर्दी पण झाली, आवाज पण चेंज झाला. आणि आवाज फाटलेला आवाज येत असेल तर नक्की मला सांगा, मी काहीतरी करतो अजून. आता मी काय करू भाई, कंटाळलो मी त्या फाटलेल्या आवाजाला. म्हणजे माझा नाही फाटलेला आवाज, हे माईकचा प्रॉब्लेम येतो. आणि मी त्याला डेड कॅट लाव, हे लाव, चिकट टेप लाव, कपडा बांध, काय काय नाही केले. गाडीची फायरिंग कसली आवाज येते भाई. मी न्यूट्रल हे केलेलं क्लच दाबलेलं तरी पण. ये ले रे काका 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 काका. ड्यूक्स नव्हते का हा? अरे ऐसे करे कम. दिस इज व्हेरी ब्युटिफुल स्पॉट्स आणि गर्दीच गर्दी लोणावळ्यामध्ये. हे रायडर बोय, थँक्स फॉर हॅव्हिंग आईचे कटकट. काय साला व्ह्यू आहे, काय साली गर्दी आहे. तिकडून ते वंदे भारत, तिकडून हे एक्सप्रेस वे, आणि वरती मी.
have to take a snap. सो मित्रांनो, आता मी आहे ओल्ड पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या एका मस्त स्पॉटवर. तुम्ही बघू शकता. दिस इज आवर बाईक. दिस इज द एक्सप्रेसवे, पुणे मुंबई. हेअर यू कॅन सी तिकडे रेल्वेची लाईन आहे. We have to spot this also. Engineering marvel. आपला जो मिसिंग लिंकचा प्रोजेक्ट चालू आहे त्याचा तो पूल आहे. कसला खतरनाक दिसतोय बाई ते. वाव, ॲब्सोल्युटली अमेझिंग. आपला थांबा, झूम कमी करू द्या. हा, आता तुम्ही मस्त दिसताय. तुम्हाला मी मस्त दिसतोय. सो आता मी इकडनं निघतोय. थोडेसे फोटोज काढले एक रीलसाठी, थोडासा शॉर्ट घेतलाय. So here we are again starting our journey. मी इकडे जवळजवळ अर्धा तास थांबलोय. मस्त स्पॉट आहे, मस्त हवा आहे. मला खायला प्यायला पण मस्त मस्ती मिळेल इकडे. फोटोशूट चांगलं होईल आणि खूप सारे व्ह्यू पॉईंट्स आहेत इथून. एक्सप्रेसवेचा आहे, मिसिंग लिंकचा आहे, ट्रेनचा आहे आणि नेचर तर आहेच इकडनं. मस्त दिसतंय, एकदम छान. लव्ह इट. माझ्याकडून स्पॉटला 10 on 10. चलो सावधान. तुम्ही बघू शकता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, ऑल्सो नोन एज दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, नवी मुंबई. काम चालू आहे. एक टर्मिनल आधी चालू झाला आहे, की काय त्याच्यात सीन आहे. तुम्ही बघू शकता एअरपोर्ट. चलो मिलते हैं खारघर में. आपण मुंबईमध्ये पोहोचलेलो आहोत त्या ठिकाणी आणि वी आर गोइंग टू क्लोज आवर ब्लॉग. मिलते हैं अगले किसी अनोखे ब्लॉग में. आपल्याला माझी बडबड आवडली नसेल तरी ऐकून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. व्ह्यू अँगल नीट येत नसेल तर मी त्यासाठी नवीन काहीतरी प्रयत्न करणार आहे 100%. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. बाई कशी पकडून चालली बाई, दादा दमाने चालव. तर मित्रांनो, ज्या ठिकाणाहून आपण आपला पहिला ब्लॉग चालू केला होता त्याच ठिकाणी आपण परत आलेलो आहोत. या टायमाला थोडंसं आपण फिरून आलो. या टायमाला आपली जर्नी पुण्यावरून होती. मी पुण्याला आलेलो आणि तिकडनं मग आता व्हाया ओल्ड पुणे मुंबई एक्सप्रेसवेने खारघरला रिटर्न आलोय. खारघरला माझं जरा पर्सनल कामं असतात त्याच्यामुळे येत असतो मी. बाकी काय नाही. हा आजचा ब्लॉग एवढाच होता, असं जग जाहीर करतो. मिलते हैं किसी नए ब्लॉग में बाद में. शब्बा खैर. चलो बाय बाय.